नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात प्रतिभा सराफ यांच्या अनाकलनीय ह्या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे तो आणि तो. त्याचा पहिलाच दिवस. का कोणास ठाऊक मला तो मनापासून आवडला. मी त्याच्याकडे बघून हसले, तोही गोड हसला. पहिल्यांदाच पाहिलं तरी लक्षात आलं की या मुलात काहीतरी वेगळं आहे. मला म्हणाला, तुम्हाला काही मदत लागली तर मला जरूर सांगा, मी माझं काम झाल्यानंतर करीन. अरे, तू नव्यानं लागलायस. अनेक गोष्टी तुला शिकायच्या आहेत. तुला तुझ्या कामातनं वेळ मिळणार नाही, माझं काम तू कधी करणार. तो गोड हसला आणि म्हणाला, ऑफिस सुटल्यावर. मी म्हटलं, ऑफिस सुटल्यानंतर इथे कोणी थांबत नाही. नाही मॅडम, ऑफिस सुटल्यावर सगळे घरी जातात, पण इकडचे शिपाई मात्र त्यानंतर साधारण 2 तास असतात ऑफिसमध्ये. त्यामुळे मी इथे बसून काम करू शकतो. वय परतवे, कधी कधी घरकामानं मी खूप दमून जाते. अशा वेळेस चुकून सुद्धा कधीही नंदेश म्हणत नाही मला की आई तुला काही मदत हवी आहे का. माझ्या मनात सहजच विचार आला. मी अनिरुद्धला विचारलं की या ऑफिसमध्ये लागून मला 30 वर्ष झाली. जी गोष्ट मला माहीत नाही ती तुला कशी काय माहीत झाली रे. ज्या दिवशी इंटरव्ह्यूला आलो होतो ना मी, त्या दिवशी माझा इंटरव्ह्यू साधारण 10 जणांच्या नंतर झाला. मी सहजच ऑफिसमधल्या क्लार्कशी, शिपायांशी गप्पा मारल्या, त्यामुळे अनेक गोष्टी माहीत झाल्या मला. अरे वा, म्हणजे दुसऱ्या माणसांच्या व्यक्तिगत जीवनात डोकावण्याची तुझी सवय आहे तर. असं का म्हणताय मॅडम तुम्ही. ज्या कंपनीत आपण काम करणार आहोत तिकडची जराशी माहिती तरी घेणं जरुरी नाही आहे का. मग मला सांग ना, अजून कोणती कोणती माहिती मिळाली तुला. तशी गुगलवरनं थोडीफार माहिती मिळवली होती मी. परंतु कामाच्या वेळा, इथे वेगवेगळ्या कामासाठी असणारे वर्कर्स, त्यांच्या कामाचं स्वरूप, या ऑफिसचं एकंदरीत स्ट्रक्चर, खरं तर ही माहिती इंटरव्ह्यू देताना उपयोगी पडते, त्या दृष्टीनं मी विचारत होतो. हुशार आहेस. माझ्या आईला सुद्धा तसंच वाटतं. दिवसभरात कमीत कमी 4 वेळा तरी ती म्हणते, हुशार आहेस. त्याच्या वाक्यानंतर आम्ही दोघेही खळखळून हसलो. आमचं बोलणं कदाचित काचे बाहेर ऐकू गेलं नसेल, पण हसणं मात्र नक्कीच ऐकू गेलं असणार. आमच्या ऑफिसला छोटी छोटी काचेची कॅबिनेट्स आहेत. माझ्या कॅबिनेटमध्ये 4 टेबल खुर्च्या आहेत. 2 जण आले नव्हते, त्यामुळे आम्ही दोघंच त्या कॅबिनेटमध्ये होतो. त्या दिवशी कामाच्या स्वरूपातल्या काही गोष्टी त्यांनी माझ्याकडनं समजावून घेतल्या. तरुण असल्यामुळे टेक्नोसॅव्ही होता. माझ्यापेक्षा फार लवकर त्यांनी त्या आत्मसात सुद्धा केल्या. कामातला त्याचा उत्साह आणि उरक हा नक्कीच वाखाणण्याजोगा होता. दादर रेल्वे स्टेशनपासून 5 मिनिटांच्या अंतरावर असलेलं आमचं ऑफिस. बाहेरून पाहणाऱ्यांना हेवा वाटावा इतकं सुंदर, संपूर्ण काचेचं, चकचकीत ग्रॅनाईटचं सुंदर डिझायनर फ्लोरिंग, छतापासून फ्लोरिंगपर्यंत काचेच्या मोठ्या फ्रेंच विंडोज, संपूर्ण सेंट्रल AC, छोट्या छोट्या काचेच्या कॅबिनेट, विनाईलचं सुबक लाकडी फर्निचर, अप टू डेट स्टाफ. काम करताना कंटाळा घालवण्यासाठी फक्त काचेकडे बघायचं. 24 तास, 12 महिने, 365 दिवस फक्त खिडकी बाहेर बघायचं. खिडक्यांच्या काचा अशा की आतल्या माणसांना सगळं बाहेरचं छान दिसतं, पण बाहेरच्यांना आतमध्ये काळोखा पलीकडे काहीही दिसत नाही. दादरला माणसांची काय कमी. त्यांची लगबग बघितली की स्वतःचा हेवा वाटायचा.
घामानं डबडबलेले जीव आणि पायात जणू चक्र बांधलेली. अशामध्ये इतकं शांत, चंदनाच्या सुगंधानं भरलेलं ऑफिस. शिवाय कामासाठी शंकर सरांची कधीही कटकट नसायची. काही चुकलं माकलं तरी अतिशय शांतपणे समजावून सांगायचे. दरम्यान शंकर सरांनी अनिरुद्धला कामानिमित्त त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं. तिथून आल्यावर शंकर सरांनी त्याचं कौतुक केल्याचं त्यांनी मला येऊन सांगितलं आणि त्याबद्दल मलाही बरं वाटलं. सकाळपासून त्यांनी मला 2-3दा नाव सांगितलं, पण कदाचित वयाचा परिणाम असावा मला त्याचं नाव सारखं विसरायला व्हायचं. अनिरुद्ध, अनिरुद्ध, आता लक्षात ठेवायला हवं. मी स्वतःलाच बजावलं. अनिरुद्ध ऑफिसमध्ये हळूहळू रुळायला लागला. एकदा त्याला यायला खूप उशीर झाला. मला वाटलं की तो येणारच नाही, पण आला तो. आल्या आल्या सॉरी मॅडम म्हणाला, बरं वाटलं. म्हणजे सॉरी म्हणाला म्हणून नाही, पण आला याचं बरं वाटलं. आठवडाभरात त्याच्याविषयी खूपच जवळीक वाटायला लागली. जवळीक या शब्दाचा अर्थ इथे फार महत्त्वाचा आहे, कारण एखाद्या आईला आपल्या मुलाविषयी जितकं प्रेम असतं ना, तितकंच मला त्याच्याविषयी वाटायला लागलं. मी त्याला विचारलं की का उशीर झाला. आईला दवाखान्यात घेऊन गेलो होतो. काय झालंय आईला. दमा. दमा या शब्दानंही केवढी दचकले मी. माझं दचकणं सुद्धा त्याला जाणवलं असेल. काय झालं मॅडम. त्यांनी सहजपणे विचारलं. आईला दमा असल्यामुळे खूपदा हा शब्द त्यांनी वापरला असेल, त्यामुळे तो शब्द उच्चारताना तो कुठेही अडखळला नाही. या शब्दांनी कोणी दचकू शकेल असं त्याला कदाचित वाटलं नसेल. अरे, तुझ्या न पाहिलेल्या आईविषयी थोडी काळजी वाटली उगाचच. मी सारवासारव करायचा प्रयत्न केला. नंदेश आला असता का आपल्याबरोबर आपल्याला बरं नसताना. आपल्याला बरं नाही हे सुद्धा त्याला कधी कळत नाही आणि सोबत येण्याचा तर प्रश्न येतच नाही. या अनिरुद्धची नवीन नोकरी आणि आज चक्क आईला दवाखान्यात घेऊन गेला, त्यामुळे उशिरा आला. सबळ कारण असून सुद्धा त्यांनी आईला दवाखान्यात न्यायचं टाळलं नाही. कसला विचार करताय मॅडम. नाही, काही नाही रे. मी तंद्रीतनं बाहेर येत म्हटलं. तोपर्यंत अनिरुद्धनं एक्सेल फाईल उघडून काम करायला सुरुवातही केली होती. मी सुद्धा लॅपटॉपच्या एकामागून एक 4-5 खिडक्या उघडल्या. कधी हे काम तर कधी ते काम असं करत राहिले आणि वळून बघितलं तर अनिरुद्ध मात्र त्याच एका शीटवर शांतपणे काम पूर्ण करत बसला होता. त्याच्या एकाग्रतेचं कौतुक वाटलं मला. आपल्याला का असं एकटाकी काम करणं जमत नाही. भाजी फोडणी घालताना वरण भाताचा कुकर लावतो. कुकरचं झाकण उघडून तो थंड होईस्तोवर पटापट कोशिंबीर करायला घेतो. कोशिंबिरीला फोडणी घालायच्या आधी उद्याची उसळ भिजवायला घेतो. या अशा तऱ्हेनं आपण स्वयंपाकघरात एकामागून एक वेगवेगळं काम करत राहतो. त्याच सवयीप्रमाणे ऑफिसमध्ये सुद्धा कुठलंही एक काम पूर्णपणे न करता 2-3 कामं आपण एकत्रितपणे करायला घेतो. काल आलेला हा तरुण मुलगा, याला कसं कोणास ठाऊक फक्त स्क्रीनकडे बघत काम करता येतं. काही दिवसांपूर्वी नितेश या ऑफिसमध्ये लागला तेव्हा कमीत कमी 5-6 दिवस त्याचं लक्ष इकडे तिकडे जायचं. कधी तो काचेबाहेरच्या इतर स्टाफकडे बघत बसायचा, तर कधी नक्षीदार टेबल क्लॉथकडे, कधी ऑफिसच्या फ्लोरिंगच्या चौकटीविषयी बोलायचा, तर कधी ऑफिसमध्ये लावलेल्या रांगाविषयी. नंदेशही काहीसा असाच. कुठलंही काम एका बैठकीत न करणारा. साधं बाजारातून 3 वस्तू आणायला सांगितल्यावर एक वस्तू बरोबर दुसरी चुकीची आणि तिसरी विसरून घरी येणारा. काल अनिरुद्धचा रिझ्युमे पाहिला. नंदेशपेक्षा फक्त 2.5 महिन्यांनी मोठा, चक्क कमवायला सुद्धा लागला.
तशी आपल्या घरात पैशाची गरज नाही, पण नेमके किती दिवस नंदेशनं टाइमपास करावा? कुठली तरी छोटी मोठी नोकरी बघायला हवी. मॅडम लंच ब्रेक झाला हो रे, लक्षातच नाही मला. कामात होते ना मी. नाही कामात नाही, तुम्ही विचारात होतात. तो हसून म्हणाला आणि त्याच्या हास्यात मी सुद्धा सामील झाले. आम्ही दोघेही आमचे टिफिन घेऊन ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये गेलो. माझ्या सगळ्या मैत्रिणींशी मी अनिरुद्धची ओळख करून दिली. इतक्यात महेशही आला आणि तो म्हणाला, अनिरुद्ध माझ्या कॉलेजमध्ये होता. मला ज्युनियर होता 2 वर्ष, पण आम्ही एका नाटकात काम केलं होतं बरोबर. तुला आठवत आहे का रे? हो नक्की आठवत आहे की. तू एका साधूचं काम केलं होतंस. त्याच नाटकात मी भक्त म्हणून तुमच्या कंपूत शिरून तुमचं पितळ उघडं पाडलं होतं. अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरचं नाटक होतं ते. इतकं बोलून अनिरुद्ध उभा राहिला. त्यांनी महेशला शेकहँड केलं. चला बरं झालं, तुला कोणीतरी ऑफिसमध्ये ओळखीचं भेटलं. आता तुला ऑफिसमध्ये बरं वाटेल. मी हसून म्हणाले तर नीता लगेच म्हणाली, तुझ्या कॅबिनेटमध्ये बसणार अनिरुद्ध, मग त्याला कोणाच्या ओळखीची काय गरज? तू कुणालाही बोर होऊच देत नाहीस. शिवाय अगदी काळजीवाहू सरकार आहेस तू. अगं बाई, हे मात्र 100% खरं. हां, समीरा पटकन म्हणाली आणि मग अत्यंत प्रसन्न नजरेनं अनिरुद्धनं माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला, हो ना मॅडम, भेटल्यावर मला 15 मिनिटात हे लक्षात आलं. सगळ्यांनाच वाटतं, ते अनिरुद्धलाही वाटतं, पण मग हे नंदेशला कधी वाटणार? हसत खेळत लंच ब्रेक संपला. 5 वाजता कॉफी पिण्यासाठी आम्ही कॅन्टीनमध्ये गेलो. माझ्या मोबाईलवर सारखे कुठल्या तरी कंपनीचे जाहिरातीचे मेसेजेस येत होते. 15 दिवसांपूर्वी नंदेशला मी सहज म्हटलं, अरे बघ ना कसे थांबवता येतील हे मेसेज. तर तो पटकन म्हणाला, इतक्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये तू काम करतेयस, असल्या लहानसहान गोष्टी तू स्वतः शिकायला हव्या. तसंही असल्या कामासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे. आपल्या मुलांसाठी प्रत्येक आई आयुष्यात किती वेळ देते आणि किती वेळ वाया घालवते हे कसं समजून सांगू त्याला? माझ्या मनात विचार आला. फोनमध्ये आवाज आला आणि तो नको असलेला मेसेज परत आला. माझ्या कपाळावरच्या आठ्या बघून अनिरुद्धनं विचारलं, काय झालं मॅडम, मी काही मदत करू शकतो का? मी त्याला त्या कंपनीच्या मेसेजबद्दल सांगितलं तर तो पटकन म्हणाला, अहो सोपं आहे, ब्लॉक करून टाका ना, म्हणजे आपोआप थांबतील मेसेज. अरे हो, पण ब्लॉक करायचं म्हणजे काय करायचं? आणा इकडे, आणा तो मोबाईल, 1 मिनिटाचं काम आहे. मी त्याच्या हातात मोबाईल दिला. 2-3 की दाबून त्यांनी तो मोबाईल माझ्या हातात दिला आणि म्हणाला, झालं काम. मी हसून अनिरुद्धकडे बघितलं, पण मनामध्ये विचार की नंदेशनं आईला 1 मिनिटाचा वेळ देऊ नये. दिवस जात होते. अनिरुद्ध ऑफिसमध्ये रुळत होता. सगळ्यांना आवडत होता. कामाच्या प्रती त्याची श्रद्धा आणि गती वाखाणण्यासारखी होती. त्याच्या मनमोकळ्या स्वभावामुळे त्यांनी सगळ्यांवर गारुड केलं होतं. एक दिवशी हळूच त्यांनी त्याच्या मोबाईलवर एक फोटो दाखवला. सर्वसाधारण दिसणारी मुलगी होती, पण तिच्या चेहऱ्यावरनं तिच्या स्वभावाची कल्पना येत होती. कशी आहे मुलगी? अनिरुद्धनं विचारलं. अरे वा, मस्तच आहे. असं म्हणून मी माझ्या भुवया उंचावल्या. त्यांनी हसून उत्तर दिलं, माझी मैत्रीण. तुझी मैत्रीण का माझी होणारी सून? मी हसून विचारलं. तो मस्त लाजला. तुझ्या आईला पसंत आहे मुलगी? हो आहे. आणि बाबांना? त्याने उत्तर द्यायचं टाळलं. शिवाय त्याच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव बघून मीही पुढे काही बोलले नाही. मुद्दामच एक फाईल उचलून कॅबिनेटच्या बाहेर गेले. नंदेशला कितीतरी मैत्रिणी होत्या असं वाटत होतं. त्यापैकी एखादी त्याची गर्लफ्रेंड असेल, पण त्यांनी कधीही स्वतःहून कुठल्याही मुलीविषयी माहिती तर दिली नाही, परंतु कधी गोड बातमी सुद्धा दिली नाही. आईला काही विचारावं किंवा आईला काही सांगावं इतकं महत्त्व त्याला कधीच वाटलेलं नसावं. त्या दिवशी संध्याकाळी चहा पीत असताना अनिरुद्ध म्हणाला, सकाळी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं नाही, पण एक सांगू का? वडिलांविषयी काही बोलावं असं मला वाटतच नाही.
आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अनिरुद्ध, खरं तर कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये इंटरेस्ट घेऊच नाही माणसानं. नाही नाही, तसं काही नाही हो, तुम्हाला विचारायचा पूर्ण हक्क आहे. फक्त सकाळी ह्या विषयावर फारसं बोलायला आपल्याकडे वेळ नव्हता ना, म्हणून. इतकं बोलून अनिरुद्धनं आपल्या वडिलांविषयी पूर्ण माहिती दिली. घराचा पूर्ण भार आई धुणं भांड्याची कामं करून सांभाळत होती. वडील असून नसल्यासारखे कुठलंही काम करत नव्हते. शिवाय रागीट स्वभाव. फक्त आईला शिव्या घालण्यात आणि मारण्यात त्यांची हयात गेली. आम्ही दोघं भाऊ मोठं झाल्यानंतर त्यांनी हात उगारताच त्यांचा हात वरचेवर धरायचो. तेव्हापासून त्यांनी आम्हाला मारणं बंद केलं. पण जेव्हा तेव्हा कारण नसताना कटकट करायचं मात्र त्यांनी कधी सोडलं नाही. आम्ही जमेल तितकं दुर्लक्ष करायचो. आम्ही कळते झालो तेव्हापासून काम करतोय. पेपरची लाईन टाकली, दुकानामध्ये माल चढवण्याचं उतरवण्याचं काम केलं, रस्त्यावर झाडू मारण्याचं काम केलं, श्रीमंत लोकांच्या घरी सफाईचं काम केलं. 8वीत गेल्यापासून ट्युशनचं काम सुरू केलं आणि केवळ त्या कामानं स्वतःची फी भरत आज या ऑफिसपर्यंत मजल मारली आहे. गेल्या वर्षी भाऊ कामाला लागला, आता मी सुद्धा लागलो. आईला मात्र बाहेरच्या घरकामातनं थोडं मोकळं केलं. आता सुना आणून घरच्या कामातून तिला मोकळीक द्यावी असा विचार आम्ही दोघं करतोय. किती चांगले विचार आहेत या मुलाचे आणि किती कष्ट केलेत या मुलांनी. मनात विचार आला की नंदेशनं किती पैशाची उधळण केली याची गणतीच नाही. आणि ट्युशनच्या नावाखाली घराबाहेर पडल्यावर मित्रांसोबत कशा टवाळक्या केल्या याबद्दल कधी विचारलं तर आत्महत्या करायची धमकी देत होता. जगण्यासाठी काबाड कष्ट करणारा अनिरुद्ध कुठे आणि खाऊन पिऊन आत्महत्या करण्याची धमकी देणारा नंदेश कुठे. आपल्या स्वतःच्या मुलाला वाढवण्यात काही आपली चूक झाली असेल, आपले संस्कार कुठेतरी कमी पडले असतील असंच वाटून गेलं. आज अचानक जे हरवलं ते सापडलं अशी भावना झाली. अनिरुद्धच्या रूपात मला अपेक्षित असलेला माझा मुलगा गवसला असं वाटून गेलं. एक दिवशी सहज मी राजेशला अनिरुद्धबद्दल सांगत होते. माझ्या शब्दाशब्दातनं कौतुक ओसंडून वाहत होतं. समोरच्या सोफ्यावर नंदेश बसलाय हेही माझ्या लक्षात आलं नाही तर पटकन ओरडून नंदेश म्हणाला, "ओ, नाहीतरी जड झालोय ना मी तुला. त्या अनिरुद्धला घेऊन ये घरी आणि देऊन टाक घरदार इस्टेट सगळं." नंदेशच्या वागण्या बोलण्याला राजेश इतका कंटाळला होता की तो काही उलटसुलट बोलायला लागला की राजेश सरळ घराच्या बाहेर पडायचा. कुठे जायचा, काय करायचा हे मी कधीच राजेशला विचारलं नाही आणि त्यांनी कधी स्वतःहून सांगितलं नाही. नंदेशच्या या वाक्यासरशी अर्धवट जेवण सोडून शॉर्ट पॅन्टमध्ये असून सुद्धा पायात चपला सरकवून राजेश घरातनं बाहेर पडला. नेहमीसारखा नंदेश धाडकन दार लावून आपल्या रूममध्ये शिरला. त्या सगळ्याची मला सवय झाली होती. मी मात्र माझं जेवण संपवलं, स्वयंपाकघर आवरलं, झोपायला बेडरूममध्ये शिरले. बेडवरचा पसारा आवरला, अंग टाकून दिलं. राजेशची वाट बघण्यात काही अर्थ नव्हता. तो मध्यरात्री कधीतरी आला असावा. रोजच्यासारखा दिवस उगवला. मी ऑफिसमध्ये गेले. त्या दिवशी अनिरुद्ध आलाच नाही. संध्याकाळी उशिरा मी त्याला फोन केला तेव्हा कळलं की तो हॉस्पिटलमध्ये आहे. ऑफिसमधनं तासाभराचं कन्सेशन घेऊन मी बाहेर पडले. तडक सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये पोचले. तिथे गेल्यावर मला कळलं की अनिरुद्धच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. किडनी प्रत्यारोपणाची ताबडतोब गरज आहे. मी अस्वस्थ झाले. हॉस्पिटलमध्ये त्याच्या आईला, त्याच्या भावाला भेटले. वडील काही भेटू शकले नाहीत. त्या दिवशी घरी आल्यावर मी राजेशला सगळं सांगितलं. कधीही न पाहिलेल्या अनिरुद्धसाठीची अस्वस्थता आणि कणव तो अनुभवत होता. तो इतकंच म्हणाला, "बघ, त्याला पैशाची गरज लागली तर मला न विचारता तू दिलेस तरी चालेल." माझे डोळेच भरून आले. दर 2-3 दिवसांनी मी त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला जायचे. त्याला न विचारता त्याच्या आईकडे मी काही पैसे नेऊन दिले.
त्याला किडनी देण्यासाठी त्याची आई भाऊ दोघंही तयार झाले, पण दोघांचेही ब्लड ग्रुप मॅच न झाल्यामुळे ते डोनर म्हणून बाद झाले. त्यानंतर त्याची मैत्रीणसुद्धा त्याला किडनी द्यायला तयार झाली, असं मला अनिरुद्धच्या आईकडनं कळलं. पण दुर्दैवानं तीही डोनर म्हणून चालू शकली नाही. दिवसेंदिवस अनिरुद्धची प्रकृती मात्र खालावत चाललेली. मला आतून काय वाटलं कोणास ठाऊक, पण मी राजेशला विचारलं की माझी एक किडनी अनिरुद्धला दिली तर तुझी काही हरकत नाही ना. राजेशनं आपले मोठाले डोळे अजूनच मोठे केले, माझ्याकडे बघितलं. त्याच्या डोळ्याचा अर्थ मला कळला. मी पुढे काहीच बोलले नाही. त्या दिवशी रात्री मला कुशीत घेऊन राजेश म्हणाला, हे बघ, मी उद्या ऑफिसला सुट्टी टाकतो. आपण दोघंही सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये जाऊया. तुझ्या सगळ्या चाचण्या होईपर्यंत मी थांबतो तिथे. तू तुझी एक किडनी अनिरुद्धला जरूर दे. त्या रात्री राजेशच्या कुशीत शिरून मी मनसोक्त रडून घेतलं. राजेश प्रेमानं माझ्या डोक्यावरनं हात फिरवत राहिला. केव्हा तरी मध्यरात्री आम्हा दोघांना झोप लागली असावी. अगदी बोलल्याप्रमाणे राजेश माझ्याबरोबर आला. अतिशय किचकट अशा टेक्निकल बाबींमधनं जाऊन शेवटी माझ्या सगळ्या टेस्ट झाल्या. आम्ही अनिरुद्धला भेटायला गेलो. त्याची बायोप्सी झाली होती, पण त्याचा रिपोर्ट अजून आलेला नव्हता. युरिन कल्चर, डायलिसिस याविषयी तो बोलत होता. त्याचं क्रिएटिन खूप वाढलं होतं. अत्यंत महागडी औषधं जसं सुडेमेट्रोल, स्टिमलेक्स सारखी इंजेक्शनं सुरू झाली होती. राजेश त्याला पहिल्यांदा बघत होता. त्याचे डोळेच भरून आले. अनिरुद्धला इतकं गलबोलून आलं की तो काही बोलूच शकला नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही परत हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा मी सुद्धा डोनर म्हणून चालणार नाही असे माझे सगळे टेस्ट रिपोर्ट बघून डॉक्टरांनी निर्णय दिला. आम्ही सगळे हवालदिल झालो. दिवस जात होते. अनिरुद्धची प्रकृती खालावत होती. ऑफिसमध्ये माझं मन रमेना. राजेश म्हणाला, चल अब 2 दिवसासाठी आपण इगतपुरीला तुझ्या भावाकडे जाऊन येऊयात. मी लगेच हो म्हणाले. आम्ही दोघंही बांधाबांध करत होतो. इतक्यात मोबाईल फोन वाजला. बघते तर फोन नंदेशचा. नंदेशला मी कधी फोन केला तर तो उचलत नाही, कधी कॉलबॅक करत नाही. कधी घरात जेवणार असेल नसेल, रात्री उशिरा येणार असेल तर कधी काही कळवायची त्याला सवयच नव्हती. सकाळी 9 वाजता हा मुलगा कुठे गेला, शिवाय फोन का करतोय, असं बडबडत मी मोबाईलवर बोट फिरवलं आणि हॅलो म्हणाले. हॅलो, मी MSR हॉस्पिटलमधनं बोलतोय. हॉस्पिटल? मी किंचाळले. हो मॅडम, हॉस्पिटल. आपल्याला ज्या नंबरवरनं फोन केला तो आपल्या मुलाचा नंबर आहे का? हो त्याचाच आहे. काय झालं नंदेशला? त्याच्या फोनवर मॉम हा शब्द बघून आम्ही हा नंबर फिरवला. तो बाईक चालवत होता आणि एका कारनं त्याला ठोकलंय. अगं बाई, कुठं आहे तो, कसा आहे तो? त्याला फोन द्या, मला त्याच्याशी बोलायचं आहे. हे बघा, तो बोलण्याच्या स्थितीत नाही आहे म्हणून तर मी आपल्याला फोन केला ना. तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलमध्ये या. असं म्हणून त्या गृहस्थानं फोन खाली ठेवला. मी आणि राजेश तडकाफडकी निघालो. ICUमध्ये नंदेशला ॲडमिट केलं होतं. तो ग्लानीत होता. नंदेश, नंदेश, मी जीव तोडून आवाज दिला, पण त्याची साधी पापणीसुद्धा हलली नाही. डोक्यापासून पायापर्यंत असंख्य पांढऱ्या पट्ट्यांनी नंदेशला गुंडाळलं होतं. अतिशय भयावह स्थितीत होता तो. मला कोणीतरी हाताला धरून एका बेंचवर बसवलं. राजेश बाजूला येऊन बसला. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मी अश्रूंना वाट करून दिली. नंदेश 10 दिवस झाले तरी हॉस्पिटलमध्येच होता. ज्या क्षणी ॲक्सिडेंट झाला त्या क्षणानंतर त्यांनी कधीच डोळे उघडले नव्हते. ब्रेन डेड असं काहीसं डॉक्टर म्हणत होते. 10व्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं की तुमचा मुलगा पूर्णपणे कोमात गेलाय. या अवस्थेतून तो कधीही बाहेर पडणार नाही.
त्यामुळे त्याच्या शरीराला लावलेल्या सगळ्या नळ्या काढून टाकून त्याला जगण्याच्या फेऱ्यातून मुक्त करण्याचा निर्णय घेणं योग्य राहील असं सगळ्या डॉक्टरांना वाटतं. मी जोरात किंचाळले. त्याला किती दिवस अशा अवस्थेत जिवंत ठेवायचं हाही प्रश्न होताच. राजेशनं मला डॉक्टर काय म्हणतायत हे समजावून सांगितलं. शेवटी मी तयार झाले. डॉक्टरांना मी विचारलं की मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. हो विचारा, जरूर विचारा. डॉक्टर, मी कुठेतरी वाचलंय की ब्रेन डेड झालेल्या मुलाचे सगळे अवयव दान करता येतात, हे खरं आहे? हो, काही अंशी खरं आहे. मग मला माझ्या मुलाचे सगळे अवयव दान करायचे आहेत. फक्त एकच अट आहे. अट कोणती? डॉक्टरांनी आश्चर्यानं विचारलं. माझ्या मुलाची किडनी माझ्या मानलेल्या मुलाला देण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी खूप लीगल फॉर्मॅलिटीज आहेत. शिवाय ती किडनी घेणाऱ्याला सगळ्या प्रकारे मॅच झाली पाहिजे. मी मनात म्हटलं, सर्वव्यापी सर्वश्रेष्ठ असा विश्वनिर्माता आहे आणि तो निश्चित निष्ठुर नाही आहे. डॉक्टर, मी सगळ्या फॉर्मॅलिटीज करायला तयार आहे. बाकी शारीरिक चाचण्या काय त्या तुम्ही बघून घ्या. मरणाऱ्या मुलाच्या आईची अंतिम इच्छा पूर्ण करावी ह्या उद्देशानं डॉक्टरांनीही मनापासून प्रयत्न केले आणि चक्क नंदेशच्या किडनीचं प्रत्यारोपण अनिरुद्धला करण्यात आलं. 3-4 महिन्यात अनिरुद्ध सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी तयार झाला. कोणी कुणाचे आभार मानले हे फार महत्त्वाचं नाही आहे. नंदेश अमर झाला आणि अनिरुद्ध पूर्णत्वानं जगण्यास सक्षम झाला.